तर मंडळी नेमका ह्यो काय विषय आणि ह्यो विषय बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आज आपण निघालो होतो कवटेपिरांच्या यात्रेला। आपली कर्मभूमी असणारी कवटेपिरान या ठिकाणी आम्ही निघालो। वाटेत भरपूर अशी गर्दी दिसली आणि त्या गर्दीमधनं साईड काढत शेवटी गेलो आपल्या मंदिराजवळ। सप्तर्षी देवस्थान हे अतिशय जागृत असून या ठिकाणी लांब लांबून भाविक आलेले असतात आणि या ठिकाणची यात्रा ही 2 दिवसाची असते। त्यानंतर मित्रांनो, देवाला पाया वगैरे पडून मनोभावे प्रार्थना केली आणि तिथून गेलो देवाचं दर्शन घेऊन थेट वारणेच्या सुंदर अशा घाटावर। या घाटावर जरा निवांतपैकी फिरून आणि पुढचं नियोजन केलं। पुढचं नियोजन काय होतं माहितीये का? थेट आम्ही गेलो कवटेपिरांच्या प्रसिद्ध अशा कुस्तीच्या मैदानामध्ये। अतिशय सुंदर अशी कुस्ती सुरू होती। प्रसिद्ध निवेदक रामदास गायकवाड देखील या ठिकाणी समालोचन करत होते। पब्लिकनं मैदान खचाखच भरलं होतं आणि या ठिकाणी मी देखील एक कुस्ती लावली आणि ही कुस्ती देखील निकाली झाली भावांनो। त्यानंतर मला इथल्या आयोजकांनी फेटा बांधायला बोलवलं। या ठिकाणी हा मानाचा असा फेटा बांधला, कारण ग्रामीण भागात आज देखील फेट्याला भरपूर महत्व आहे मित्रांनो। आणि फेटा बांधून झाल्यानंतर मी जरा परत फिरलो आणि म्हटलं आता निघावं। तेवढ्यात मला फोन आला सागरदादांचा। सागरदादा म्हणजे आपल्या शाळेतला चित्रकार अथर्व गायकवाडचे वडील। मग काय, त्यांच्या घरी पोचलो भेटलो त्यांना आणि नंतर आमची पंगत बसली। माझ्यासोबत अवध्या पण होता, पण काही लई खात नव्हता देव। मग मी रस्सा वाढला, जरा पीस वाढलं आणि तिथनं आम्हाला गाठ पडला आमचा मित्र सौरव आवळे। मग सौरव आवळेला भेटलो जरा आणि जरा चर्चा केली आणि तिथनं निघालो आमच्या गावाकडं आणि थेट पोचलो रात्री 10 वाजता आमच्या गावाकडं। तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका।